समाज कल्याण वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलची सेकंड लिस्ट उपलब्ध झालेली आहे। ज्या वसतिगृहासाठी तुम्ही अर्ज केलेले असेल त्या वसतिगृहाला तुम्ही व्हिजिट करा आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर अशा प्रकारे बघू शकता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमरावती यांच्याकडून एक सेकंड नंबरची लिस्ट आहे जी उपलब्ध झालेली आहे। अशा प्रकारे लिस्ट आहे, यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचे नाव आहे, जेही विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे। आणि ही जी लिस्ट आहे ही बॉईज हॉस्टेलची लिस्ट आहे अमरावती जिल्ह्याची। तर यामध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढेही वसतिगृह असेल यामध्ये युनिट 1, युनिट 2, युनिट 3 गाडगेबाबा। तर अशा प्रकारे यामध्ये जे वसतिगृह आहे यामध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, यामध्ये संपूर्ण लिस्ट दिलेली आहे। संपूर्ण लिस्ट चेक करा। ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। आणि या व्यतिरिक्त ज्याही ठिकाणच्या लिस्ट मिळत असेल, म्हणजे कारण की ज्या लिस्ट आहे ह्या ऑफलाईन आहे आणि ऑफलाईन लिस्ट असेल तर आपल्याला डायरेक्टली संपूर्ण महाराष्ट्राच्या लिस्ट मिळत नाही। आपण पहिली जेव्हा लिस्ट लागलेली होती तेव्हासुद्धा संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे, तुम्ही त्या ईमेल आय डीवर तुम्हाला ज्या जिल्ह्याची लिस्ट मिळत असेल त्या जिल्ह्याची लिस्ट तुम्ही सेंड करा, जेणेकरून ती जी लिस्ट आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊ। कारण की भरपूर सारे असे विद्यार्थी आहे की त्यांच्यापर्यंत ती लिस्ट पोहोचत नाही आणि तर ते विद्यार्थी त्यांच्या प्रवेशापासून वंचित राहतात। त्यामुळे तर अशा प्रकारे आपण लास्ट जी पहिली लिस्ट होती तेव्हासुद्धा विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं आणि सेकंड लिस्ट लागणे सुरू आहे। काही वसतिगृहाच्या लागलेल्या आहे, काही वसतिगृहाच्या लागायच्या असेल, तुम्हाला ज्या जिल्ह्याची लिस्ट मिळेल आपल्याला ईमेल आय डीवर सेंड करा। ईमेल आय डी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर ही जी लिस्ट आहे ही सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। अमरावतीमध्ये जेही विद्यार्थी असेल त्यांचे नंबर लागलेले आहे ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि वसतिगृहाबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।